नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गोड पदार्थ गाजर हलवा. थंडीच्या दिवसात गरम गरम गाजर हलवा खायला मिळाला की जीव सुखावतो. गाजर हलव्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं गाजर, दूध, साखर, गावठी तूप, मनुके, बदाम, पिस्ता, जायफळ, इलायची पावडर. ही रेसिपी आहे अगदी सोपी. फक्त 4 मुख्य घटक वापरून आपण हा हलवा तयार करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण गाजर किसून घ्यायचं आहे. मी साधारण 5 मध्यम आकाराची गाजर घेतली आहेत. ती स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतली आहेत. गाजर शक्यतो ताजी आणि लालसर रंगाची घ्या. त्यात गोडवा आणि रंग दोन्ही छान मिळतो. आता एका खोलगट कढईत 1 वाटी दूध गरम करायला ठेवायचं. दूध उकळलं की त्यात आपण हे किसलेलं गाजर घालणार आहोत. दुधात गाजर घातल्यानंतर मंद आचेवर सतत ढवळत राहायचं. जोपर्यंत गाजर दुधात नीट मऊ होईपर्यंत शिजत नाही. हे साधारण 15 ते 20 मिनिटं लागू शकतं. मग मधून ढवळणं खूप गरजेचं आहे. गाजर शिजल्यावर आपण त्यात 1 कप साखर घालतो. साखर घातल्यावर हलवा थोडा सैल होतो, पण काही काळात परत घट्टही होतो. साखरेचा प्रमाण थोडं चवीनुसार कमी जास्त करू शकता. सर्व चांगलं मिक्स करून झाल्यावर त्यातच तुम्ही बदाम, काजू, पिस्ता घाला. थोडी वेलदोड्याची पूड घातली की सुगंध अजूनच वाढतो आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ पण टाकलेलं आहे. ही रेसिपी मुलं, मोठे अगदी सगळ्यांना आवडते. जर तुम्ही थोडं हटके काही करायचं असेल तर यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर थोडं घालू शकता. पण ही मूळ रेसिपी अगदी पारंपरिक आणि हलकी आहे. जेवणानंतर किंवा पाहुण्यांना देण्यासाठी एकदम बेस्ट आहे. गाजर हलवा गरमही छान लागतो आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावरही थंडही भन्नाट लागतो. तर अशी आहे घरगुती आणि सोपी गाजर हलवा रेसिपी. जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा